श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये. तर बघू शकता इथं मस्त अशी मी पकोडे बनवलेले आहे आणि ही पकोडे आपले साधे पकोडे नाही आहे, हे म्हणजे मी हिरव्या मटारचे बनवलेले आहे. माझ्या गावावरून मटारचे दाणे आले होते, म्हणजे स्पेशल निवडून म्हणजे काढून दाणे. तर मी मस्त असे मटारचे पकोडे बनवलेले आहे. स्पेशली मला वडे बनवायचे होते, पण म्हटलं चला ही एक नवीन रेसिपी ट्राय करावी आणि तीच मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. एकदम छान झालेले, मस्त कुरकुरीत असे. माझ्या घरी सगळ्यांनाच खूप आवडले. मी पहिल्यांदा ट्राय केलेली आहे, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी. तर त्यासाठी मी हिरवे मटार घेतलेले आहे. बघू शकता मस्त इथं गावरानी वाटाणा आहे, तो मस्त मी सोलून घेतला. काही सोलून घेतला, काही म्हणजे सोलून आलेला होता. तर त्याच्यानंतर मी याला मिक्सरवर लावून घेणार आहे छान. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरवर लावून घ्यायचं आहे आणि चांगलं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यासोबत मी 4-5 हिरव्या मिरच्या, म्हणजे तुम्हाला चवीनुसार तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि त्याच्यानंतर इथं खूप सारा हिरवा सांबार टाकायचा आहे, म्हणजे कोथिंबीर टाका. आणि त्याच्यानंतर हे मिक्सरवरून आपल्याला फिरवून घ्यायचं, बारीक पेस्ट करून घ्यायची याची. तर बघू शकता अशा पद्धतीने मी छान वाटून घेतलेलं आहे. तर छान मस्त असं हिरवंगार असं वाटण तयार आहे आपलं. याच्यामध्ये तुम्ही पालक पण ॲड करू शकता हवं असेल तर. मी काही ॲड केलेली नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर अंदाजे माझ्याकडे अर्धा ते पाऊण किलोच्या जवळपास वाटाणे होते. तर या सगळ्यांचे मी पकोडे करणार होती, कारण की पकोडे जर चांगले झाले तर सगळ्यांनाच आवडतात. मग कमी पडायला नको म्हणून मी थोडेसे जास्तच केलेले आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळे वाटाणे आता मिक्सरवर वाटून घेणार आहे. आणि आता वाटून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सगळं म्हणजे जे काही आहे, बारीक कांदा मी याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. खूप छान लागतो. तुम्हाला म्हणजे 3 ते 4 टाकले ना तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर हिरवा सांबार भरपूर घालायचा आहे. खूप छान टेस्ट येते. अगोदर तर आपण घातलंच होतं वाटणामध्ये, पण वरून पण छान घालायचं आहे भरपूर सारा. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घाला. जर कमी वाटलं तर नंतर तुम्ही ॲड करू शकता, पण थोडंसं कमीच घाला. जास्त झालं तर मग कमी नाही करता येत आपल्याला. त्याच्यानंतर हळद पावडर टाकलेली आहे. त्याच्यानंतर तिखट पावडर घातलेलं आहे. आपण याच्यामध्ये 3-4 मिरच्या अगोदर घातलेल्या होत्या, म्हणून थोडंसं जपून घाला तिखट. जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही अजून ॲड करू शकता, त्याच्यात काही हे नाही, प्रॉब्लेम नाही. तर आता याला छान हलक्या हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं. पटकन मिक्स होतं, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि याच्यामध्ये आपल्याला बेसन वगैरे काहीच ॲड नाही करायचं. मी असंच केलेलं होतं सारं. आता तेल गरम झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये भजे छान तळून घ्यायचे आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी थोडेसे मोठ्या आकाराचे छान भजे तळून घेतलेले होते. तर गॅसची फ्लेम सुरुवातीला थोडीशी जास्तच ठेवायची आहे. मग नंतर जेव्हा भजे आपल्याला तळून होत आहेत, त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला मग कमी करून घ्यायचं आहे. तर बघू शकता असे हलकेसे ब्राऊन कलर आता व्हायला लागला आहे. आणि आता आपले भजे म्हणजे 5 ते 5 मिनटात एकदम तळून होतात. मस्त क्रंची आणि कुरकुरीत होतात. म्हणजे मी तुम्हाला खूप म्हणजे स्पेशली सजेस्ट करेन की तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर झाले होते, एक नंबर असे भारी. तर बघू शकता. तर माझ्या घरी सगळ्यांनाच आवडले. माझ्या मुलांना तर स्पेशली खूप जास्त आवडले. म्हणजे आपले साधी कांदे भाजी करतो नॉर्मल, त्याच्यापेक्षा तर खूप भारी लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. तर बघू शकता आता आपले भजे मस्त तयार झालेले आहे, कुरकुरीत. आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. तुम्हाला हे टोमॅटो सॉससोबत किंवा एखादी स्पेशल चटणी हिरव्या मिरचीची, त्याच्यासोबत तुम्ही ट्राय करू शकता मूग पकोड्यासारखं. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि त्याचसोबत बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन नवीन प्रकारच्या रेसिपी तुम्हाला मिळून जातील. तर असे आपले पकोडे मस्त असे तयार आहेत. बघू शकता मस्त असा क्रंच पण आलेला आहे आणि आतमधून मस्त एक नंबर असे पकोडे तयार झालेले आहे. तर मी आता बाकीचे पण सगळे तळून घेणार आहेत. त्याचसोबत तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असतं तर चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. तर चला मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची कविता. बाय बाय.